नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पश्चिम बंगालबद्दल. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुकी झाल्या आणि या निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्यासाठी एक मोठं बहुमत मिळालेलं आहे. तर बंगाल आर्थिक आघाडीवरती मागे का पडलं? बघा, एकेकाळी बंगाल जे आहे ते देशातल्या टॉप 5 राज्यांमध्ये होता. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात यांच्या बरोबरीने बंगालला 1960-61 साली मोजलं जायचं. त्याची मोजणी जी आहे टॉप 5 राज्यांमध्ये व्हायची. मात्र आज जे आहे बंगाल एका प्रकारे एक बिमारू राज्य झालं आहे, बॉटम 5 मध्ये येतं. तर हे गेल्या 50-60 वर्षामध्ये असं काय घडलं की बंगाल टॉपमधनं बॉटमवर आलं? आपण खूप मागे नाही जाणार, जवळपास 20 वर्षापूर्वीची एक घटना मी तुम्हाला सांगतो. लेफ्ट फ्रंटचं सरकार जे आहे, म्हणजे डाव्यांचं सरकार 1978 साली बंगालमध्ये आलं. त्यावेळी त्यांनी अशी पॉलिसी बनवली की आपण जे मोठी मोठी इंडस्ट्रीज आहे त्यांना आपण प्रोत्साहन देणार नाही. जे लहान उद्योग आहे, जे कुटीर उद्योग आहे त्यांना आपण प्रोत्साहन देऊ, त्यांना वाढवण्यासाठी आपण मदत करूया. टिपिकल लेफ्ट जी पॉलिसी असते की छोट्या उद्योगांना आपण विस्तार द्यायचा, त्यांना वाढवायचं, मोठ्या उद्योगांचा विरोध करायचा. मात्र 20 वर्षापूर्वी म्हणजे 2006 साली जेव्हा लेफ्ट फ्रंटचं सरकार पुन्हा निवडून आलं, 235 जागा आल्या होत्या 294 पैकी. त्या काळचे जे मुख्यमंत्री होते बुद्धदेव भट्टाचार्य, त्यांनी असं ठरवलं की नाही, आता आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन करायची गरज आहे. आणि म्हणून कलकत्त्याच्या जवळ सिंगूरमध्ये त्यांनी टाटा मोटर्सला आमंत्रित केलं की तुम्ही इथे कारखाना लावा. त्या काळी टाटा मोटर्स 1,00,000 रुपयाची नॅनो कार बनवत होते. बनवण्याचा म्हणजे त्यांची प्लॅन होता. तसंच त्यांनी नंदीग्राममध्ये एक केमिकल हब SEZ त्याच्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवण्यासाठी जमीन घ्यायला सरकारने सुरुवात केली. आता जेव्हा हे जमीन घेण्याची सुरुवात झाली तर शेतकऱ्यांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी त्याचा विरोध केला आणि तो जो विरोध वाढत गेला तर त्या विरोधाचा एका आंदोलनाला एका प्रकारे चेहरा बनल्या किंवा त्याला आवाज दिला तो होता ममता बॅनर्जी यांनी. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन त्यांनी पक्ष स्थापन केला होता. जवळपास ते त्या काळी 15 वर्षापासून त्या प्रयत्न करत होते की आपल्याला लेफ्ट फ्रंटला हरवायचे. त्यांना काहीतरी त्यात यश मिळत नव्हतं. तर ममतांनी हे आंदोलन जोरात सुरू केलं. परिणाम असा झाला की टाटा मोटर्सला आपलं सगळं प्लांट बंद करावं लागलं, सगळं काही गुंडाळावं लागलं आणि बंगालहून त्यांना बाहेर पडावं लागलं. त्याच वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी. मोदींनी त्या काळी एक SMS पाठवला जेव्हा टाटानी अशी घोषणा केली, रतन टाटांनी कोलकातामध्ये, की आम्ही आता आपला प्लांट बंद करतो आहोत. तर त्याच वेळी नरेंद्र मोदी यांनी एक SMS पाठवला रतन टाटांना आणि त्याच्यात म्हटलं होतं वेलकम टू गुजरात, म्हणजे तुमचं गुजरातमध्ये स्वागत आहे. तर जेव्हा वाइंड अप केलं रतन टाटांनी, त्याच्या आठवड्याभराच्या आत टाटानी समझोता केला, करार केला गुजरात बरोबर आणि गुजरातमध्ये त्यांनी प्लांट लावायला मंजुरी दिली. त्याचं काम सुरू झालं. आता ही एक वेगळी बाब आहे की ते टाटा नॅनोचं जे कार आहे ती आली बाजारात, ती फेल ठरली. ती एक वेगळी गोष्ट आहे, ते कधी आपण नंतर बोलूया. मात्र याचं नंतर काय झालं की ममता बॅनर्जी यांना फार मोठं यश मिळालं. त्यांनी 2011 साली ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी नारा दिला की परिवर्तन म्हणजे बदलाव करण्याची गरज आहे आणि या लोकांनी त्याला हातोहात घेतलं त्या नाऱ्याला आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं. लेफ्ट फ्रंट एकदम संपल्यात जमा झालं. आज तुम्ही बघितलं आत्ताच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे लेफ्टची. तर ममता बॅनर्जींनी जेव्हा परिवर्तन म्हटलं तोच नारा 15 वर्षानंतर म्हणजे 2026 साली भारतीय जनता पक्षाने दिला की परिवर्तन आम्ही करणार आणि त्यांना यश मिळालं.
तर याचा एक अर्थ हा होतो की त्यावेळी परिवर्तन झालं नाही, म्हणून लोकांनी आता नवीन म्हणून परिवर्तनासाठी मतदान केलं. तर परिवर्तन का नाही झालं? त्याचं कारण असं आहे की आर्थिक परिवर्तन झालेलं नाही. म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीज तरीही बंगालमध्ये आल्या नाही. उलट झालं काय? केंद्र सरकारने गेल्या वर्षी संसदेमध्ये एक आकडा दिला की जवळपास 7,000 कंपनींनी आपले रजिस्टर्ड ऑफिस पश्चिम बंगालवरनं दुसऱ्या राज्यांमध्ये घेऊन गेले. आणि या 7,000 पैकी जवळपास 110 कंपन्या अशा होत्या ज्या शेअर बाजारमध्ये लिस्टेड आहेत. तर 2011 ते 2025 14 वर्षामध्ये 7,000 कंपन्यांनी, म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट तर नाही आलं, ज्या कंपन्या होत्या त्यांनी पण आपलं पळवाट काढली बंगालहून इतर राज्यांकडे. महाराष्ट्रात गेले, गुजरातमध्ये गेले, यूपीमध्ये गेले, मात्र बंगालमध्ये त्या कंपन्या राहिल्या नाही. तर ममता बॅनर्जीचं जे आर्थिक धोरण होतं ते वेलफेअरवरती होतं. लक्ष्मी भंडारसारखी योजना त्यांनी आणली, म्हणजे महिलांना जसं आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहीणसारखी योजना होती ती, की पैसे द्यायचे, वेलफेअरवरती त्यांनी खर्च केला. मात्र इंडस्ट्री आली नाही. आणि जेव्हा इंडस्ट्री येत नाही तेव्हा रोजगार उत्पन्न होत नाही. तर एकूण बंगाल जो आपण पहिले म्हटलं की टॉप 5 मध्ये होता, तो बॉटम 5 मध्ये आला. एवढंच नव्हे, जर आपण आता गुजरातची आणि बंगालची तुलना केली तर गुजरातचं पर कॅपिटा इन्कम दुप्पट आहे. महाराष्ट्राचे दुप्पटच असणार अर्थात पर कॅपिटा इन्कम. म्हणजे बंगाल कुठे तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या बरोबरीला होता आणि आता हे राज्य त्याच्याहून दुपटीवरती गेले. तिथे लोक म्हणजे समृद्ध आहे, त्यांच्याकडे जास्त पैसे आहेत. तर आता प्रश्न असा आहे की बंगालमध्ये खरंच परिवर्तन होईल का? तर भारतीय जनता पक्षाने आपलं जे आर्थिक धोरण दिलं आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आम्ही इंडस्ट्रियलायझेशन करू, 4 आम्ही इंडस्ट्रियल झोन बनवू. अगदी सिंगूर जिथे टाटांना सगळं आपला प्लांट बंद करावा लागला, त्या सिंगूरमध्ये त्यांनी म्हटलं एक इंडस्ट्रियल पार्क बनवू. अर्थात हे एक सिम्बॉलिक आहे की ज्या सिंगूरमधनं टाटांना ममता बॅनर्जीमुळे जावं लागलं, तिथे आता एक इंडस्ट्रियल पार्क उभं राहणार. मात्र हे सिम्बॉलिझम यांनी काय फक्त काम होणार नाही. जर जसं म्हणतात की ते सुनार बांगला व्हायचे जर बंगालला, तर हे जे काय प्रॉमिसेस केले, जे जे काही त्यांनी घोषणा दिल्या आहेत, भारतीय जनता पक्षाने केल्या आहेत आपल्या मॅनिफेस्टोमध्ये, त्या खरोखर त्यांना इम्प्लिमेंट कराव्या लागतील. तरच बंगालचे अच्छे दिन येतील. नाहीतर बंगाल जे एकेकाळी सोनार बांगला म्हणत जायचं ते असंच गरीब राज्य राहील. पैसा पाणीमध्ये आज माझ्याकडनं इतकंच. तुमचे जर काही प्रश्न असतील, तुमचे जर काही सल्ला असेल या विषयाबद्दल, या एपिसोडबद्दल, तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.